सध्याची ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य नागपूर मधली दृश्य आहे। नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले असल्याचं आपण पाहतोय। त्या ठिकाणी ते अभिवादन करताना आपल्याला दिसतंय आणि यावेळेस आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। हेगडेवारांच्या स्मृतीस्थळावरती जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरं तर पहिलेच पंतप्रधान असल्याची देखील माहिती सध्या मिळते। मात्र याशिवाय आपण जर बघितलं तर स्वतः सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या ठिकाणी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। यावेळेस त्यांच्यासोबत संपूर्ण माहिती जाणून घेतली जाते आहे, स्मृतीस्थळासंदर्भात माहिती घेतली जाते। रेशीम बागेमध्ये मोदी पोहोचलेले आहेत आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना सुद्धा ते उपस्थित राहणार आहे। संघ मुख्यालयामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी स्मृतीस्थळावरती भेट दिल्यानंतर आता ते संघ मुख्यालयामध्ये जाणार आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असतील आणि त्यांच्यासोबत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस या संपूर्ण स्मृतीस्थळासंदर्भात माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणून घेताना आपल्याला दिसतंय। आणि आजचा हा दौरा जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हा विशिष्ट असं म्हणावा लागणार आहे, कारण आज एकंदरीत गुढीपाडवा सुद्धा आहे, चैत्र नवरात्रीला सुरुवात होतीये आणि आत्ताच नागपूरमध्ये जो राडा झालेला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी येत आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं देखील त्यावरून आपण बघितलेलं होतं। मात्र आज आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे।